नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आंब्याचा सीझन आहे आणि आपण ना फ्रुटी बाहेरून विकत आणतो. ती फ्रुटी घरी बनवली तर इतकी सोपी आहे ना फ्रुटी बनवायला घरी. ती फ्रुटीची रेसिपी आज मी आपल्याबरोबर शेअर करते. रेसिपी शेवटपर्यंत पहा. आज रेसिपी फ्रुटी आपण बाहेरून पॅकेटमधून आणतो आणि घरी मुलं आपण पितो. तसेच फ्रुटी घरी बनवू शकतो आपण. त्याच्यासाठी मी 4 हापूस आंबे घेतलेले आहेत आणि आंबे गोड असावे आणि पिकलेले असावे. 4 हापूस आंबे घेतले म्हणून मी 1 कैरी घेतलेली आहे. तुम्ही 2 आंबे घेतले तर लहान कैरी घ्या, छोटी घ्या. हा त्याचा रेशो आहे. मी 4 आंब्यासाठी 1 कैरी वापरलेली आहे. आणि कैरी आणि आंबे मी धुवून घेतलेले आहेत. कैरीच्या वरची साल काढून घ्यायची आपल्याला. ही पहा, आंबा सुद्धा मी तसा कट करून घेते आणि आंब्याच्या वरची साल काढून घ्यायची आहे. साल सगळ्या आंब्याची मी काढून घेते. कैरी आणि आंबा याच्या मी साली काढून घेतलेल्या आहेत. आता कैरीमधली बी काढून बारीक कट करून घेणार आहे आणि आंब्यामधली कोय काढून मी बारीक कट करून घेणार आहे. कैरी आणि आंबे याच्या मी बारीक फोडी करून घेतल्या आहेत. कुकरचा डबा घेतला आहे, त्यामध्ये कैरीच्या फोडी घालते. घरच्या घरी फ्रुटी खूप छान होते. आंब्याच्या फोडी मिक्स करते. या पद्धतीने फ्रुटी बनवा, खूप छान होते. अर्धा कप पाणी घालते. पुन्हा मिक्स करते पाणी घालून. झाकण ठेवते यावर. मी कुकरमध्ये पाणी घालून हा डबा ठेवणार आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी. म्हणजे कैरी आणि आंब्याच्या फोडी त्या शिजून येतील. आता तुमच्या कुकरमध्ये 2 शिट्ट्या होत असतील किंवा 4 शिट्ट्या होत असतील तर तुम्ही तुमच्या अंदाजाने शिट्ट्या करू शकता. मी पॅन घेतले, गॅस ऑन केलेला नाही आहे. मी 1 कप साखर घेतली आहे. आता आंबा किती गोड आहे त्यावर तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवा. पण एवढ्या रेशोसाठी 4 आंबे आणि 1 कैरी घेतली, त्याच्यासाठी 1 कप साखर पुरेल. अर्धा कप पाणी घेतलं आहे मी. गॅस आता मी ऑन केलेला आहे आणि साखर आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे. इथे मी साखरेचा गोळीबंद पाक करणार नाही. 1 तारी 2 तारी असा पाक नाही करायचा आहे. इतकं आपल्याला म्हणजे की त्यातली साखर मेल्ट होऊन तो पाक थोडा घट्ट करायचा आहे आपल्याला. साखरेचा पाक तयार आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. इतकाच आपल्याला घट्ट हवा आहे पाक. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हा पाक मी आता थंड करून घेते. आंब्याच्या फोडी मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि खूप मऊ झाल्या आहेत त्या फोडी. आणि ह्या फोडी मी आता थंड करून घेते. बरं, कैरी आणि आंब्याच्या फोडीचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता हा केलेला मी साखरेचा पाक यामध्ये ओतते. याचं कारण, तुम्ही हा पाक नंतरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. पण आता मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. मिक्सरला फिरवून घेताना ना हा पाक आहे ना या फोडींमध्ये ना व्यवस्थित मिक्स होईल म्हणून मी असं करते. त्याची म्हणजे टेस्ट, साखरेच्या पाकाची जी टेस्ट आहे ना ती फ्रुटीला व्यवस्थित येईल. आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्रुटीचं हे मिश्रण होते. 2 बॅचमध्ये मी ते फिरवून घेणार आहे. थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेते.
फ्रुटीसाठी मिश्रण तयार आहे. हे मिश्रण मी स्ट्रेनरने गाळून घेणार आहे. याचं कारण आपण मिक्सरला फिरवताना एखाद वेळेस कैरीच्या किंवा आंब्याच्या बारीक फोडी किंवा बारीक तुकडे राहू शकतात, म्हणून मी ते स्ट्रेनरने गाळून घेते. आता गाळून घेते मी सगळं मिश्रण फ्रुटीचं. सगळं मी स्ट्रेनरने गाळून घेतलेलं आहे फ्रुटीचं मिश्रण. हापूस आंबे घेतले होते. जसे आंबे ज्या रंगाचे असतील त्या रंगाची फ्रुटी बनते. मी यामध्ये कोणताही फूड कलर आज वापरलेला नाही आहे, पण आंबे छान पिकलेले होते, हापूस आंबे होते, त्यामुळे त्याचा रंग असा आलेला आहे. आणि मी आता त्यामध्ये आईस क्यूब घालते. आईस क्यूब घातल्यानंतर फ्रुटी थोडी पातळ होईल आईस मेल्ट झाल्यानंतर आणि थंडही होईल. व्यवस्थित मिक्स करून घेते. एक कप थंडगार पाणी घेतले मी, त्यामध्ये घालते. थंडगार पाणी घालायचं आहे आणि मिक्स करते. फ्रुटी सर्व करण्यासाठी मी 2 काचेचे ग्लास घेतले. आईस क्यूब मी ग्लासमध्ये घालते. थंडगार फ्रुटी, आपण उन्हामधून कुठून बाहेरून आलो, कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा फ्रुटीचा स्वाद घेऊ शकता. आईस क्यूब घातलेत मी ग्लासमध्ये. हे पहा आईस क्यूब. फ्रुटी मी ग्लासमध्ये सर्व करते. अशी घट्ट हवी फ्रुटी, तर त्याची छान टेस्ट येते. फूड कलर वापरलेला नाही. माझ्या घरी ही फ्रुटी पटकन संपणार आहे. स्ट्रॉ आहे. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलवर आपण छान छान रेसिपी पाहताय आणि छान कमेंट देत आहे, त्याबद्दल थँक्यू. अशा नवनवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. आणखी तुम्ही छान छान कमेंट देणार. नमस्कार.